आज 20 मे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना यांच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये आज मेडिकल स्टोअर बंदचा निर्णय अखिल भारतीय संघटनेने घेतलेला आहे। हा बंद का तर ऑनलाईन विरोधात हा बंद आहे, त्याचबरोबर डीप डिस्काउंट या विरोधात हा बंद आहे। तर या ऑनलाईनची जी काय GSR 817 जी काय केंद्र शासनाची अधिसूचना होती त्यामध्ये ऑनलाईन विक्रीचा पूर्णपणे कायदेशीर ड्राफ्ट न झाल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन बाहेरचे प्लेयर या व्यवसायामध्ये शिरकाव करून यामध्ये जी ऑनलाईन औषधं देत आहे ती ऑनलाईन औषधे येणारी औषधं ही बनावट असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जे रिटेल केमिस्ट जे रोडवर काम करतात त्यांच्याकडून औषधं घेताना आणि त्यांच्याकडून ऑनलाईन येणारे औषधं यामध्ये डिस्काउंटचा फार मोठा फरक जाणवत आहे आणि येणारी औषधं बनावट असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आम्हाला जो कायदा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं देऊ नये, त्याचबरोबर नशेची औषधं असू देत किंवा गर्भपाताची औषधं असू दे ती देण्याबद्दल आम्हाला निर्बंध आहेत आणि ह्या निर्बंधांमध्ये सूट ऑनलाईनला मात्र आहे। कारण ऑनलाईन फेक प्रिस्क्रिप्शन डाउनलोड करून गर्भपाताची औषधं किंवा नशेची औषधं ही समाजामध्ये येत आहेत आणि त्याचे समाजाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत। त्याचबरोबर GSR 22 ही जी नोटिफिकेशन निघालं तर त्यामध्ये कोरोना काळामध्ये जी काय परिस्थिती भीषण परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये डोअर डिलिव्हरी देण्यासाठी जी काय इतर कम्युनिटीमध्ये परवानगी होती त्याचबरोबर औषधाला सुद्धा परवानगी दिली, पण त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये फरक आहे। आणि आता डोअर डिलिव्हरी देऊन सुद्धा ज्या डोअर डिलिव्हरी देणार आहे त्याचं त्या औषधाचं तापमान असू दे किंवा देणारा मनुष्य फार्मासिस्ट आहे का नाही हे कुठल्याही परिस्थितीत कायद्याला धरून नाही आणि आम्ही काम करत असताना बाकी फार्मासिस्ट हजर पाहिजे, फार्मासिस्टच्या देखरेखीखाली औषध दिली पाहिजे। हाही जी GSR 22 ची जी अधिसूचना आहे ती आणि 817 ची GSR ची जी काय अधिसूचना आहे ती केंद्र सरकारनं मागे घ्यावी। वारंवार केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा याबाबत बैठका घेतल्या। जवळजवळ 2018ला GSR 1817 आणि जवळजवळ 2020 साली 220 GSR ही अंमलात आली, पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा किंवा काही पुढे केलेलं नाही। आम्ही संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ सुप्रीम कोर्टामध्ये 2 ते 3 स्टे घेतले आणि जवळजवळ त्याच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट सुद्धा घातला, पण केंद्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज भारतामधली 12.5 लाख तो महाराष्ट्रातली 2.25 लाख केमिस्ट या बंद मध्ये पुकारत आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले 4,500 केमिस्ट आणि या बुधरगड तालुक्यातील जवळजवळ 160 ते 170 केमिस्ट या बंद मध्ये समाविष्ट होऊन कडकडीत बंद पाळत आहोत। आणि आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गारगुटीहून कोल्हापूरला निघालो आहोत। तिथं हजारोच्या संख्येनं सगळ्या जिल्ह्यातले सर्व केमिस्ट हजर राहून मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। केमिस्ट एकता जिंदाबाद।